कुरुंदवाड हदरले हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या नळातून पाणी पुरवठ्याचा धक्कादायक आरोप, चौकशीचे आदेश। कुरुंदवाड शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माळबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या नळातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित हॉटेल सील करावे आणि दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरोगामी संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर आवळे आणि सुनील कुरुंदवाडे यांनी केली आहे। आज महाराणा प्रताप चौकामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये जी संडास आहे त्या संडासामधून ही हॉटेलवाले मालक काय करतात, हॉटेलची सगळे पाईपा पाठीमागे काढलेले आहेत, कनेक्शन केलेले आहेत आणि ते पाणी नाही म्हणताना काय केलेलं आहे, तिकडून संडासातनं पाईपा हे केलेले आहेत, पाईप लावून असं पाणी रात्रीचं 10च्या दरम्यान रोज पाणी लावून सगळ्या टाक्या भरतात आणि ते संडासचं पाणी वापरलेलं ते भजीला घालवलं जाते, चहाला दिलं जाते, भांडी घासायला वापरलं जाते। हा कसला प्रकार? जीवाशी खेळ चालू आहे, लोकांच्या जनतेशी जीवाशी खेळ चालू केला आहे। हा कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे लोक 30-30 रुपये भजी आहे, 10 रुपये चहा आहे, सगळं पैसे देऊन खायचं आहे आणि हिने संडासातलं पाणी वापरतात। अरे तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर फिल्टरचं पाणी घ्या ना, नगरपालिकेचं फुकटचं पाणी घेण्यापेक्षा ह्याचं घ्या आणि वाचं पाणीचं पाणी प्यायचं काय? हे कुठला काय काढलाय धंदा? त्यांचं ताबडतोब सेल करा यांचे हॉटेल सगळे। आणि ह्या आरोग्य विभागानं पण तिकडे लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष द्यायला आम्ही पगार खात नाही शासनाचा, कर्मचारी नेमलेले आहे, ते कर्मचाऱ्यांचं काम आहे तिथे जायचं, प्रत्येक जागी जाऊन बघायचं आहे, त्या बागेत जाऊन काय चाललंय काय नाही। बागेत असं बाटल्या पडलेला आणि संडास तर असं घाणीनं भरलेला आणि त्यातनं पाईप जोडलेला आहे, किती दुर्दैवाची गोष्ट आहे। असा प्रकार होणे नाही। असा जर प्रकार केला तर आम्ही भविष्यात ग बसणार नाही। आम्ही आज संघर्ष समिती, कुरुंदवाड शहर बचाव संघर्ष समिती, पुरोगामी संघर्ष समितीच्या वतीने काल रात्री आम्ही तिथे जाऊन सगळं ते GPS कॅमेरामार्फत सगळं शूटिंग केलेलं आहे आणि ते शूटिंग करून उद्या हिने बदलतील, आम्ही गावा घेतले म्हणतील म्हणून ते सगळे आम्ही पत्रकार बंधूंना बोलवून सगळे आम्ही जाऊन तिथं त्यांना बोलवून त्यांना पण पटायला पाहिजे म्हणून त्यांना पण बोलवून घेतलं आणि हा प्रकार चालू आहे। हा प्रकार लोकांच्या जीवाशी खेळणारं चालू आहे, ते थांबायला पाहिजे तात्काळ। आणि हिने असा प्रकार करून जर पैसे वाचवत असतील तर ह्याला ठोस उत्तर दिलं जाईल आणि ह्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याने ह्या तात्काळ लक्ष घालावं आणि ह्या तात्काळ लक्ष घालून ह्यांची हॉटेल सील करावं अशी आज मागणी करतो। मंगळवारी रात्री शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे आणि गोपाळ चव्हाण यांनी माळबाग परिसरातील उद्यानालगतच्या हॉटेलची पाहणी केली। सार्वजनिक शौचालयाच्या नळाला पाईप जोडून हॉटेलच्या पाण्याच्या टाकीत पाणी भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत तिघांनी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांची भेट घेऊन संबंधित हॉटेलवर तातडीने कारवाई, हॉटेल सील करणे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले असून हलगर्जीपणा होऊ नये असे सूचना दिल्या आहेत। दरम्यान आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले यांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून अन्न व औषध प्रशासन विभागाकडेही पुढील कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू झाली असून चौकशीनंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे। मात्र या घटनेमुळे कुरुंदवाड शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।